तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला कामं करून देईन. तुम्ही काट मारली तर मी पण निधीमध्ये काट मारेन, असं विधान अजित पवार यांनी बारामतीमध्ये केलेले आहे. बारामती तालुक्यामधील माळेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. माळेगावमध्ये बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला, मात्र ते झालं नाही. 18 उमेदवार निवडून द्या, मी बोललेली सगळी कामं करणार, पण तुम्ही काट मारली तर मी सुद्धा काट मारणार, असं अजित पवार यांनी थेट मतदारांना उद्देशून म्हटलेलं आहे. खरं तर ही मतदारांना धमकीच दिली आहे, अशी चर्चा सध्या रंगलेली आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा. अजिबात तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे. पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार. तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय. मग बघा काय ते. हा माझा मतदारसंघ असल्यामुळं साहजिकच मगाशी राहुल का कोणतरी बोललं, त्याच्यामध्ये अर्थ मंत्रालय माझ्याकडे महायुतीनं दिलेलं आहे. परंतु वाटप करत असताना जसं पंगत बसल्यानंतर तो वाढपी ओळखीचा असल्यानंतर बरं वाटतं, तसं आज वाढपी तुमच्या समोर उभा आहे. तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडे. चंद्रकांत, अजित पवारांनी अशा पद्धतीचं विधान करण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. यासुद्धा त्यांनी आधी अनेकदा अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे. मात्र मतदारांना उद्देशून अशा पद्धतीचं विधान करणं, अप्रत्यक्षपणे धमकी देणं, हे खरं तर कुठल्याही लोकप्रतिनिधीला, मंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला शोभनीय नाही आहे. असं म्हणतात स्वभावाला औषध नाही. अजितदादांचं काहीसं असंच होतं. त्यांनी हे विधान याच बारामतीत अनेकदा केलेलं आहे. मी गंमत म्हणजे यापूर्वी मैत्रिणी अभिमानाने सांगतात मी बारामतीला, एकट्या बारामतीला 1400 कोटीचा निधी दिलेला. मग तरी तुम्हाला असं का बोलावं लागतं? आणि आता तुमच्या विरोधात इथं उभं कोण आहे? तर तुम्ही जे कारखाना इलेक्शनमध्ये तावरे गट होतं त्यांना तुम्ही सोबत घेतलंय. त्यांना 6 जागा, तुम्हाला 11 जागा, 17 जागा असे तुम्ही पॅनल टाकले. तुमच्या विरोधात पॅनल कोण टाकले? युगेंद्र पवार आणि सुप्रियाताईंचे, म्हणजे पवार गटाने पॅनल टाकले. आणि मग त्यांच्याच विरोधात लढताना तुम्ही अशी भाषा वापरता. मग घरातच पवार विरुद्ध पवार असं ते माळेगाव इलेक्शन आहे नगरपंचायतीचं. पहिल्यांदा तिथं होतं. तुम्ही बिनविरोधसाठी प्रयत्न केला, त्याला यश नाही आलं म्हणून तुम्ही अशी धमकीची भाषा वापरणार का? हे कितपत योग्य आहे? दादांना खरं तर शोभत नाही. पण दादांचा हा स्वभाव आहे, स्वभावाला औषध नसं म्हणतात. दादा नेहमी याच पद्धतीने बोलतात आणि बारामतीकरांना त्याची सवय झालेली. असंच आता इथं दुर्दैवाने नमूद करावं लागेल. आता बारामतीकरांनी विचार करायचा. दादांची भाषा ते नेहमी म्हणतात मी बारामतीचा, बारामती माझी. मग आपल्याच मतदारांना ही भाषा पटते का दादांना? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी चंद्रकांत, खरं तर मतदारांना आवाहन करणं हे खरं तर त्यामध्ये काही गैर नाही आहे, मात्र भाषा चुकीची आहे आणि त्यामुळे त्यावर आता टीका टिप्पणी सुद्धा सुरू झालेली आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.